नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज आपण ही जुनी साडी आहे आणि जुन्या साडीचा कापड आहे बघा, पण खूप छान आहे. ऑर्गेन्झा टाईप असा शायनिंगचा कापड आहे बघा, खूप सुंदर असं. तर याच जुन्या साडीच्या कापडापासून आज आपण यूजफुल आयडिया बघणार आहोत आणि युनिक आयडिया पण बघणार आहोत. छान डबल करून घेतलेला आहे कापड फोल्डमध्ये. तर बघा, आता फोल्डमधल्या आपण कापडाची लांबी आणि रुंदी बघूया. तर बघा, या कापडाची लांबी आहे 18.5 इंच. 18.5 इंच याची लांबी आहे आणि या कापडाची रुंदी आहे बघा 17 इंच. तर 17 बाय 18.5 इंचाचा हा डबल फोल्डमध्ये कापड आपण घेतलेला आहे साडीचा. बघा, आता याला आपण अजून एक फोल्ड मारून घेणार आहोत बघा. पहिले हा डबल फोल्डमध्ये कापड होता, आता आपण ही बंद बाजू अशा प्रकारे धरून याच कापडावर अजून एक फोल्ड करून घेणार आहोत. आता ही जी आपल्या कापडाची लांबी आहे, तर आपली कापडाची लांबी आहे 18.5 इंच. तर 18.5 इंचाचा आपल्याला मध्य काढायचा आहे. तर 18.5 इंचाचा मध्य आपला येईल 9.25 इंच बघा. तर 9.25 इंचावर मी मार्किंग करून घेते. अशी फोल्ड सोडून, कापड सोडून मी 2 इंचावर मार्क करून घेतलेलं आहे आणि त्या 2 इंचावर आणि या मध्याच्या मार्कवर असं दोन्ही मार्कवर आपल्याला तिरपा टेप ठेवून आपल्याला येथे मार्किंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर मी अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आता खालच्या साईडने बघा, हा जो आपण मध्य काढलेला होता त्यावर आपण टेप ठेवून घ्यायचा आहे बघा, असा तिरपा. आणि येथे आपण कुठेच आपण येथे अंतर सोडणार नाही आहे. डायरेक्ट आपण या कापडाच्या फोल्डवरच आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि डायरेक्ट आपल्याला तिरपी रेषा कट करून घ्यायची आहे. जिथे फोल्ड केलेला आहे कापड तेथेच आपण कटिंग बघा, तिथूनच मार्क आपण केलेला आहे आणि येथे मध्यावर मार्क केलेला आहे. आणि इथून बघा, इथून आपण मार्किंग करून येथे 2 इंच अंतर सोडलेलं आहे बघा. वरच्या साईडला 2 इंच अंतर सोडून येथे मी मार्क केलेला आहे. आता अशाच प्रकारे मी कट करून घेते कापड. तर बघा, अशा प्रकारे आपल्या या डबल फोल्ड कापडाचा अशा प्रकारे आपण आकार आलेला आहे बघा, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे ही 4 इंचाची आणि खालतून आपल्याला 3ही टोके आलेले आहेत, कारण खाली कुठेही आपण अंतर सोडलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे आपण हाच कापड आपण याच मापाचा आपण दुसरा कापडसुद्धा कट करून घेऊया. तर माझ्या याच साडीचा हा पदराचा कापड आहे बघा, हा पदर आहे. तर किती सुंदर आहे हा पदर आणि छान फुलाची डिझाईन आहे यावर. आपला अस्तर आहे कापडाचा, अस्तरसाठी मी यूज करत आहे. आणि हे जे फुलांची डिझाईन असलेला पदराचा कापड आहे, तर तो मी मेन फॅब्रिक म्हणून यूज करत आहे. तर अशा प्रकारे बघा, मी हे 2 कापड साडीचा मधला कापड हा मी अस्तरसाठी यूज करणार आहे आणि हा पदराचा कापड मी मेन फॅब्रिक म्हणून या अस्तरवर ठेवून असा यूज करणार आहे. तर आता मी दोन्ही हे कापड स्टिच करून घेतलेले आहे, कारण हा कापड पातळ असल्यामुळे 2 कापड आपल्याला स्टिच करून घ्यावे लागले. 2 कापड मी घेणार आहे डबल कापड. तर बघा, आता तेच आपण गोणीवर ठेवून गोणीसुद्धा कट करून घेऊया याच मापाची. तर मी आता वरती हे 2 फॅब्रिक बघा आणि खाली अशी गोणी वापरणार आहे. तर हे पॉकेट ऑर्गनायझर आहे, मी बनवत आहे. तर अशा प्रकारे आपण बघा कशा प्रकारे आता पॉकेट द्यायचे आहे आतमध्ये. तर एक मी अशा प्रकारे देणार आहे बघा, एक असा देणार आहे, एक असा देणार आहे आणि एक असा देऊया आपण आणि एक आपण अशा प्रकारे पॉकेट तयार करूया. तर चला, मी आता या कापडावर पॉकेट तयार करून घेते. तर कशा प्रकारे करते ते पण बघूया. बाजू आहे ते आपल्या साईडला ठेवायची आहे, बघू शकता. आणि जे खुली साईज आहे बघा, खुली साईड आहे, खुले कापड आहे ते तिकडून दुसऱ्या साईडला ठेवायचे आहे. अशा प्रकारे आणि अशा प्रकारे आपल्याला पॉकेट तयार करायचे आहे बघा.
इथे बघा हा कापड मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे, तरी हा कापड पातळ असल्यामुळे यावर आपल्याला बघा ही कापडाची डिझाईन व्यवस्थित दिसते आपल्याला कुठपर्यंत कापड आहे ते. तर मी तशाप्रमाणे मार्किंग करून घेते मला कुठपर्यंत पाहिजे ते. तर अशा प्रकारे बघा हे 2 आपले कापड इथे तयार होईल. मार्किंग करून घेणार आहोत. तर या साईडला आपली किती 3.5 इंचावर आपण मार्किंग करून घेऊया आणि इकडल्या साईडला सुद्धा 3.5 इंचावर आपण मार्किंग करून घेऊया. अशा प्रकारे 3.5 इंचावर आपण मार्किंग करून घेतलेली आहे. तर याच मार्किंगवर आपल्याला अशी सरळ रेषा आखून इथपर्यंत आपल्याला एक पॉकेट तयार करून घ्यायचं आहे बघा. तयार होणार आहे. तर एक पॉकेट आपण हे तयार करून घेऊया. प्रकारे हे आपण एकल्यासाठी आपण हे पॉकेट तयार करून घेतलेलं आहे बघा. तर अशा प्रकारे आपण यामध्ये स्पंज टाकून घेणार आहोत बघा. या दोन्ही कापडांच्या मध्ये आपण स्पंज टाकून असे कप्पे तयार करून घेणार आहोत. तसेच हे प्रत्येक आपण जे पीस कट केले आहे पॉकेटसाठी यामध्ये आपण स्पंज टाकून घेऊया आणि हे पॉकेटसाठी आपण तयार करून घेऊया, स्टिच करून घेऊया. चला तर मग मी स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा आता आपण हा कापड आणि ही तांदूळाची गोणी बघा आपण हे स्टिच करून घेऊया चारही बाजूने. आणि स्टिच केल्यानंतर बघा हे जे छोटे मी पॉकेटसाठी कापड कट केले होते त्यामध्ये मी फोम टाकून बघा मध्ये फोम टाकून तीनही बाजूने मी असं स्टिच करून घेतलेलं आहे. तर असं प्रत्येक पॉकेट मी असं स्टिच करून घेतलेलं आहे मध्ये फोम टाकून. तर बघा आता काय करणार आहोत आपण हे स्टिच केल्यानंतर येथे आपण असं या प्रकारे आपण असं पॉकेट लावायचं आहे. तर पॉकेट लावण्यासाठी बघा या साईडला तर आपण पायपिंग करणारच आहोत, कारण हे स्टिच केल्यानंतर गोणी स्टिच केल्यानंतर चारही बाजूने आपण पायपिंग करणारच आहोत पूर्ण कापडाला. तर या बाजूने आपल्याला पायपिंग न करता बघा या साईडने आणि या साईडने जी या कापडाच्या आतमध्ये साईड येते बघा कापडाची या छोट्या पॉकेटची, तर तीच आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे, म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपण याचप्रमाणे आपण येथे पण करून घेऊया. तर येथे आपण चारही साईडला म्हणजे या साईडला आणि या साईडला असे 2 साईडलाच आपल्याला पायपिंग करायची आहे. आणि 2 साईड ते नंतर आपल्याला पूर्ण कापडामध्ये पायपिंगमध्ये येईलच. आणि त्यानंतर बघा हा कापड असा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे बघा. हा दाखवते मी तुम्हाला. हा बघा असा आपल्याला कापड इथे ठेवून घ्यायचा आहे. तर या दोन्ही साईडने आपल्याला पायपिंग करायची नाही आहे, कारण मग जेव्हा आपण करू तेव्हाच येईल. तर या साईडला आणि या साईडला या 3 साईडला आपल्याला पायपिंग करून इथे जॉईंट करून घ्यायचा आहे. हा एक येथे स्टिच करून घ्यायचा आहे, म्हणजे एक कप्पा हा आपला तयार होईल येथे. आणि येथे स्टिच केल्यानंतर हा एक कप्पा आपला तयार होईल. येथे स्टिच केल्यानंतर हा एक कप्पा आपला तयार होईल पॉकेट. आणि हे बघा इकडून पायपिंग केल्यानंतर हा एक आपलं पॉकेट तयार होईल. तर अशा प्रकारे आपले हे 4 पॉकेट तयार होणार आहेत. तर आता चला मग येथे मी पायपिंग पूर्ण ज्या साईडला आपण आतमध्ये कापड येते बघा तर त्याच साईडला आपण पायपिंग करून घेणार आहोत आणि दुसऱ्या कापडाने पायपिंग करून घेणार आहोत. आणि असे आपण स्टिच करून घेऊया आपले कप्पे पॉकेट तयार. तर बघा मी गोणी आणि मेन फॅब्रिक असा स्टिच करून घेतलेला आहे. आणि हे जे मी पॉकेट तयार केलेले होते तर यामध्ये लावण्यासाठी, तर त्याला बघा मी पायपिंगसुद्धा करून घेतलेली आहे. तर बघू शकता
आता बघा आपण अशा प्रकारे आपण हे पॉकेट तयार करून घेऊया. स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर पहा अशा प्रकारे हे ऑर्गनायझर बनवलेलं आहे. तर बघा येथे आपण एक पॉकेट दिलेलं आहे. येथे आपण काही पण ठेवू शकतो, पेन पेन्सिल वगैरे. आपलं बघा तुम्ही छोटं मोठं सामानसुद्धा यामध्ये ठेवू शकता. बघा मी डेकोरेट करून घेते. तर आपण कशा प्रकारे थोडं डेकोरेट केल्यानंतर ते अधिक छान दिसेल. आणि बघू शकता तुम्ही हा कापड ऑर्गेन्झा कापड आहे. बघा ऑर्गेन्झा टाईपच आहे, खूप शायनिंगदार कापड आहे, डिझाईनचा कापड आहे. आणि त्याला मी पूर्ण शायनिंगवाले कापडच लावलं आहे. बघा लाल कापडसुद्धा हा शायनिंगचाच आहे आणि पिवळा कापड हा सुद्धा ज्याची पायपिंग केली आहे तीसुद्धा शायनिंगचीच आहे. तर आपण याला थोडं डेकोरेट करून घेऊया, म्हणजे खूप छान असं दिसेल ते. जेव्हा आपण भिंतीला आपण टांगू, त्याला हँग करू, तेव्हा खूप छान असं दिसणार आहे. तर बघा मी असं 3 लटकन टाईप असं करून घेणार आहे डेकोरेट करण्यासाठी. आणि 2 साईडला बघा असं 2 हे जे 2 आपले कोणे आहेत ते सुद्धा मी असं करून घेणार आहे, जेणेकरून खूप असं छान दिसेल ते. तर बघा मी या दोरीला लटकन करण्यासाठी बघा 3 बाय 3 इंचाचे बघा असे छोटे मी चौकोनी कापड घेऊन घेतलेले आहेत. आणि छान असं शायनिंगचं फॅब्रिक आहे. तर बघा असं कापडाला बघा चौकोनी कापडाला मी फोल्ड करून येथे बघा अशा प्रकारे मी येथे लटकन तयार करून घेते. बघा जेवढे आपल्या दोऱ्या घेतल्या आहे आपण घेऊयात. तर चला मी लटकन तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघू शकता अशा प्रकारे मी लटकन करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण मणी ओढून घेऊया. कलरचे मणी आहे, तर जेही कलर आहे ते मी यामध्ये ओढून घेत आहे. बघा जे पण कलर मला मिळेल ते पण मी आता यामध्ये ओढून घेणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण हे मणी ओढून घेतलेले आहेत यामध्ये बघा. तर आता आपण या ऑर्गनायझरला बघा या मण्यांनी या लटकननी डेकोरेट करूया. तर बघा मी इथे खडूनी मार्किंग करून घेते. हा झाला आपला बघा मेन पॉईंट, म्हणजे सेंटर, खालून सेंटर बघा. आणि त्यानंतर आपल्याला अर्ध्या इंचावर बघा दोन्ही ठिकाणी आपल्याला अर्ध्या किंवा पाऊण इंचावर असं 2 आपण मार्किंग करून घेतलेली आहेत. तर त्याचप्रमाणे आपण हे 3 लावून घेऊया इथे लटकन. आणि येथे सुद्धा या कॉर्नरवर आणि येथे या कॉर्नरवर बघा. तर येथे पण आपण 2 लटकन असे लावून घेणार आहे आणि याला डेकोरेट करून घेणार आहे बघा. पण आता उलट्या साईडने त्याला सुईसुताने फिट करून घेऊया. याच प्रकारे आपण इकडून सुद्धा लावून घेऊ. सुईसुताने शिवून घ्यायचं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो किती सुंदर आपलं हे हँगिंग ऑर्गनायझर तयार झालेलं आहे. बघा किती सुंदर दिसत ऑर्गनायझर तयार आहे. तर असं बघा थोडंसं ड्राफ्ट केलेलं आहे बघा, याच्यावर आर्ट केलेलं आहे मी. तर आपण असं कापडावर सुद्धा याप्रमाणे आर्ट करून बघा हँगिंग ऑर्गनायझर किंवा याप्रमाणे ड्राफ्ट किंवा आर्ट आपण तयार करू शकतो. तर बघू शकता किती सुंदर असं दिसत आहे. आणि मध्ये सुद्धा आपण एखादं फूल वगैरे लावू शकतो, आणखी त्याला डेकोरेट करू शकतो. पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी एवढंच केलं आहे बघा. तर तुम्हाला भिंतीला लटकवूनसुद्धा दाखवते मी किती सुंदर दिसत आहे मैत्रिणींनो. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आपलं हे हँगिंग ऑर्गनायझर बघा बनवून तयार आहे. आणि मध्ये एखादं फूल लावलं तर अजूनच त्याला छान लुक येईल. तर मी फूल नाही लावलेलं आहे, पण खालून बघा मी असे लटकन तयार केले आहे बघा. आणि साईडने सुद्धा 2 लटकन तयार केलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा हँगिंग ऑर्गनायझर बनवू शकता घरच्या घरीच आणि घरच्याच कपड्यांमध्ये. तर जुन्या साडीचा बघा किती सुंदर मी रियूज केलेला आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ मैत्रिणींनो? यूजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय महाराष्ट्र.